पण म्हणजे खवय्या खूप आहे, मला खूप खायला आवडतं. आणि ह्या दाताच्या प्रॉब्लेम नेमकं त्याच्यावरच बंधन आलं. खायचं म्हटलं का पहिल्यांदा धाक वाटतो की आणि काय होईल आपल्याला. आणि आता मी फक्त बऱ्यापैकी रिलॅक्स झाल्यामुळे आता आपण आपल्या तब्येतीकडे लक्ष द्यायला पाहिजे म्हणून टॉप 1 प्रायोरिटीचा विषय मी घेतलाय दाताची दुरुस्ती. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. नमस्कार. नमस्कार सर. काय नाव आहे आपलं? माझं नाव भगवान केशवराव आवनकर. आणि मॅडम आपलं? सौभाग्यवती अनिता भगवान आवनकर. व्हेरी व्हेरी. सर काय त्रास आहे दातांचा आणि किती दिवस झाले त्रास आहे? दातांचा त्रास म्हणजे दात दुखत नाहीत, परंतु अगोदर जे दुखले म्हणजे काढले एक दात काढायला आणि घरचं परत रिएस्टॅब्लिश व्हायला 8-10 दिवस जायचे. म्हणजे सेटिंग त्याच्यामध्ये आणि ते ऑफिसमध्ये असताना ते म्हणजे असं म्हणजे परवडायचं नाही तसं हे करायला. आणि जवळपास 10-15 वर्षापासून या साईडला जे माझे दात आहेत तर ते डेंचर करून घेतलं होतं, पार्शल डेंचर म्हणून. तर ते डेंचर म्हणून ते जमलंच नाही आणि त्याच्यानंतर मी ते वापरलं नाही मी ते डेंचर. आणि ती जी अर्धी साईड आहे ती तशीच राहू दिली, जसं होईल तसं होईल अशा पद्धतीने मी त्याला म्हणजे जो 10-1 वर्ष दुर्लक्षच केलं आहे. आत्तापर्यंत मी त्याला हे केलं नाही. म्हणजे ते समाधान असं आहे की ते दुखत नाही, बस एवढंच विषय. पण आपल्याला जेवता येत नाही आणि पंक्तीने घ्यायला बसलं म्हणजे धाक वाटायचं. म्हणजे आपण सर्व शेवटीच राहतो. आणि किती चावलं इकडून तिकडं फक्त ते अन्न फेरू जातो याच्यामध्ये आणि तुकडे तयार राहतात आणि ते जबरदस्तीने गिळायला लागतात आणि नंतर पोटावर ताण येतो. ॲसिडिटी वाढते. ॲसिडिटीमुळे म्हणजे 2-2 दिवस वाया जातात आणि डॉक्टरांच्या त्या गोळ्या वगैरेच खाव्या लागतात ॲसिडिटीच्या गोळ्या आणि ते परत त्याचे वेळेस परिणाम तयार होतात. म्हणजे अशा प्रकारे तो त्रास होता आणि दिवस वाया जातो. झोपेचा त्रास फील करतात त्याच्यामुळे? झोपेचा त्रास नाही मला. झोप येत नाही, जळजळ होती मला. ते जळजळीचा त्रास मला अशा ते दाताच्या म्हणजे चावण्याच्या क्रमाने मी परत म्हणजे खवय्या खूप आहे, मला खूप खायला आवडतं. आणि ह्या दाताच्या प्रॉब्लेम नेमकं त्याच्यावरच बंधन आलंय. म्हणजे खायचं म्हटलं का पहिल्यांदा धाक वाटतो की आणि काय होईल आपल्याला त्याच्यामुळे. आणि फक्त म्हणजे माझा ॲस्थेटिक पॉईंट ऑफ व्ह्यू म्हणजे कसं की मी ऑफिसमध्ये असतानापासून हसल्यानंतर माझे दात जे वरचे ते दिसत नव्हते. तर मला मित्र म्हणायचे का अरे तुझे दात गेले का काय काढले? म्हटलं नाही बाबा, दात आहेत पण ते हत्तीची दात आहेत माझे, न दिसणार. खायचे दात खायचे दात वेगळे आणि दिसायचे दात वेगळे. मला फक्त खायचे दात आहेत, मला तोडायला चावायला गमती ते करायचं. आणि पण मला वाटायचं का आपले हसल्यानंतर आपला चेहरा जो आहे तो इतका प्लेझंट दिसत नाही. परंतु प्लेझंट दिसण्यापेक्षा आपण काम करतोय, खातोय, आपलं आरोग्य चांगलं आहे एवढंच दाखवलं. आणि आता मी फक्त बऱ्यापैकी रिलॅक्स झाल्यामुळे आता आपण आपल्या तब्येतीकडे लक्ष द्यायला पाहिजे म्हणून टॉप 1 प्रायोरिटीचा विषय मी घेतलाय दाताची दुरुस्ती. बस एवढा विषय. मॅडम मला तुम्हाला विचारायचं आहे कारण की तुम्ही यांच्या जीवनसाथी आहेत, तुम्ही यांना इतक्या वर्ष जाणून आहात, सगळं यांचं तुम्हाला सगळ्या माहीत असतात. यांचं दातांचा हा त्रास सुरू झाल्यापासून तुम्ही यांच्याशी विशेष काळजी घेण्याचं काही, जर जेवण बनवताना काही काळजी घेतली असं काही सांगू शकाल तुम्ही? नाही, आम्ही शक्यतो कसं आहे त्यांना आवडेल तेच बनवायचं. कधी ते म्हणतील तसंच, कधी म्हणजे असं शक्यतो त्यांना पहिल्यापासूनच जशी रस्सा भाजीच आवडते. हे कसं चुरून खाता येतं, खाण्यासाठी व्यवस्थित सोयीस्कर जातं. दातांचा त्रास त्यांचा जवळपास 10-15 वर्षापासून आहे. पण कसं जिथे जी उपलब्धता आहे तशा पद्धतीने आम्ही ट्रीटमेंट करत गेलो त्यांची. आपण औरंगाबादमधून पुण्यात तुम्ही दात बसवण्यासाठी आला. तुम्ही औरंगाबादला ज्या पण डेंटिस्ट कडे हे केलं असेल तेव्हा तुम्हाला असा विचार कधी नाही आला का तेव्हा जेव्हा हे उपचार करत असताना की आपण तेव्हाच फिक्स दात बसवायला पाहिजे, इम्प्लांट करायला पाहिजे, असं काही तुम्ही तेव्हा शोधलं होतं? आमचा तो म्हणजे उद्देश तो होता की फिक्स दात पाहिजे. कारण 4-5 वर्षापूर्वी असा कधी प्रसंग आला होता? नाही, तो कन्सेप्टच्या बाहेरचा विषय होता तो. फिक्स दात बसवणे तशी ट्रीटमेंट आहे की नाही हे आम्हाला माहिती नव्हतं ना. माहित नव्हतं. त्याच्यामुळे आम्हाला म्हणजे असा प्रॉब्लेम होता की दात तर फिक्स पाहिजेत आम्हाला, पण ते उपलब्ध होत नव्हते कुठे. जे आहे त्याच्यावर म्हणजे असं आम्ही भागवून घेतल्यासारखं केलेलं ते.
मला मला दोघांना पण एक सोबतच प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही औरंगाबाद वरून जेव्हा इथे आला, तुम्ही आला, डॉक्टरांना भेटला, तुम्ही जुन्या पेशंटना पण भेटला, ज्यांची सर्जरी सुरू होती त्यांना पण भेटला, तो अनुभव मला तुमच्याकडून ऐकायचा आहे. कारण की असं खूप कमीदा होतं की जे सर्जरी करण्यासाठी पहिल्यांदा येतात त्यांना लाईव्ह सर्जरी किंवा लाईव्ह प्रोस्थेसिस पाहायला मिळतंय. तर तो अनुभव, कारण की युट्यूबवर व्हिडिओ पाहणे एक वेगळी गोष्ट आहे आणि लाईव्ह पाहणे एक वेगळी गोष्ट आहे. तो अनुभव मला ऐकायचा आहे तुमच्या दोघांकडून पण. बोला. त्या दानी मॅडम जे होत्या तर त्यांचे मिस्टर आणि आम्ही एकाच व्यवसायामधले आहोत, म्हणजे पेशामध्ये ते इंजिनियर आम्ही. तर आमचे ट्युनिंग बऱ्यापैकी मला वाटलं त्यांच्यामध्ये. आणि त्यांनी गडिंगल्याच्या पहिले त्यांचं एक छोटं गाव आहे, तिथून ते इतक्या लांब आले आणि आम्ही दोघांची अपॉइंटमेंट देवापाशी होत होती आणि त्यांची ट्रीटमेंट झाली. त्यांचे जे समजा त्या पद्धतीने केलं आणि माझ्यासमोरच त्यांनी ते चावण्याचा वगैरे काय प्रयत्न केला त्याच्या ठिकाणी. तर ते समाधान आणि खुशी दिसली त्याच्यामध्ये मला. आणि अगोदर हा पर्याय उपलब्ध नव्हता आणि तो आता म्हणजे या यूट्यूबच्या माध्यमातून किंवा याच्या माध्यमातून लोकांना कळलं की बाबा या गोष्टी आहेत. आणि मध्ये मी ते यांचा पण व्हिडिओ पाहिले, त्या संस्कृत शिकवणाऱ्या ज्या लेक्चर त्या मॅडम होत्या, तर त्यांनासुद्धा ते एक प्रोफेशनलच्या व्यक्ती आहेत. संस्कृत म्हणजे दातांचा आणि सगळं उपचारासंबंधी गोष्ट आहे. त्याच्यामुळे त्यांचं एक म्हणजे असं वाटलं की ही गोष्ट म्हणजे सर्व बाबतीतून म्हणजे कव्हर करणाऱ्या गोष्टी त्या, आणि आता त्या इझिली अवेलेबल आहेत, म्हणजे आपल्या टप्प्यामध्ये आल्या आहेत त्या. हाय कॉस्ट आहे मान्य आहे, परंतु मग चांगल्या गोष्टीसाठी चांगल्या गोष्टीची किंमत पण त्यांनी द्यावी लागते, हा पण त्यातला विषय आहे. पण ते पर्याय आम्हाला उपलब्ध झाला त्या निमित्ताने. तुमचा अनुभव काय होता पेशंटचा? नाही, यंदा भेटलो ना आम्हाला म्हणजे विश्वास वाटत गेला हळूहळू. पहिल्यांदा आम्ही पहिली व्हिजिट केली त्यावेळेस आम्हाला वाटलं नाही की इतक्या लवकर काम होऊ शकतं. म्हणून म्हणजे ह्या ट्रीटमेंटला वेळ खूप लागतो हेच आम्हाला माहिती होतं. इतक्या लवकर ट्रीटमेंट होईल असं कधीच वाटलं नव्हतं. म्हणजे त्या मॅडमचं आम्ही बघितलं, आल्या होत्या, त्याच्या दुसऱ्या दिवशी लगेच सर्जरी झाली, तिसऱ्या दिवशी त्यांचा माप घेऊन लगेच चौथ्या दिवशी तर त्या दात लावून घरी गेले त्यांच्या. इतकी लवकर ट्रीटमेंट आम्हाला वाटलं नव्हतं की होईल कोणाची. त्याच्यामुळं तो एक म्हणजे विश्वास आमच्या समोर होऊन गेला ना तो अनुभव. त्याच्यामुळे आणखीन आमचाही कॉन्फिडन्स वाढला आणि त्यांनाही काही त्रास झाला नाही. आम्हाला असं वाटायचं की एवढे दात काढायचे किंवा एवढे दात बसवायचे म्हणजे खूप त्रास होईल यांना, तर तो त्रास आपल्याला पाहा वाटत नाही. आणि कसं आहे, जास्त दिवस लागतील तर मग ते खाण्यापिण्याचं पण खूप प्रॉब्लेम, तब्येत खराब व्हायची, जी आहे ती तब्येत खराब होणार. तेवढ्या दिवस हे सहन करावं लागतं. मला अजून एक त्यात प्रश्न जोडायचा आहे दोघांना पण. जनरली जी बाहेरगावची जसं तुम्ही पेशंट आहेत, तुम्ही औरंगाबादहून आलात आणि युट्यूबचे व्हिडिओ पाहतो आपण घरी, तर 30-40% जो निर्णय असतो दातांची ट्रीटमेंट घेण्याचा किंवा या डॉक्टरना भेटण्याचा, हा घरी होतो. घरी आपण व्हिडिओ पाहतो, घरीच हा निर्णय घेतो. मग आपण इकडे येतो, डॉक्टरांना भेटतो, पेशंट्सना भेटतो, तर हा निर्णय 100% बदलतो. हे जे बदलणे आहे, हा जो प्रवास आहे, फिक्स करणे, आता मला ट्रीटमेंट घ्यायची आहे, इथेच घ्यायची आहे, या प्रवासाबद्दल दोघांकडून जाणून घ्यायचं. मानसिक तयारी कच्ची असते माणसाची. बरोबर. कारण एकदम सगळे दात, म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे आमचा कन्फ्युज असा होता की दाताच्या बाबतीमध्ये दात वाचवता कसा येईल हा डॉक्टरांचा प्रयत्न असतो. म्हणजे ते एक नैसर्गिक देणं आहे ते, आणि त्याला आपण वाचवायलाच पाहिजे, या पद्धतीने वाचवायचा प्रयत्न केला. परंतु आतापर्यंत तशा प्रकारे दात वाचवत आपण आलो, पण आता सिच्युएशन अशी आलेली की दातांची अलाइनमेंट बदलली किंवा काय झालं, आणि आता गुड स्माईल देणारा सुद्धा एक नवीन कन्सेप्ट आलेला आहे आणि तो आपल्या अप्रोचमधला आहे. आणि एक दात किती कष्ट देऊन जातो. आता एवढे राहिलेले दात म्हणजे तेवढे दात आपल्याला कष्ट देऊनच जाणार आहेत. एक्झॅक्टली. म्हणजे 25 दात राहिले किंवा 32 दात, 18 दात राहिले, 20 राहिले, तर प्रत्येक दात तेवढी सेवा देतो आणि थोडी तकलीफ पण देतो. सेवानिवृत्त होतो, थोडी तकलीफ देतो. तर ते जसं आपण ब्लड डोनेशन करतो, समजा 200-300 ml समजा रक्त देऊन टाकतो, तसं एक खट्टी समजा काय रक्त समजा जायचं ते एकदाच जाऊन जाईल समजा तेवढं. इतकं रक्त निघत पण नाही. हार्डली तुम्हाला रक्त जाणवत तर फक्त टिश्यू पेपरवर एवढंच
अच्छा. पेनलेस प्रोसेस असते, ब्लडलेस प्रोसेस असते. ब्लड नाही निघत, ब्लड निघत नाही. ब्लड नाही निघत. थोडंफार आपण सर्जरी करताना जखम होते, हे आपण याच्यावर टोचताना समजा किंवा तेवढंच नाही निघत. तसं रक्त नसतं निघत, एक कंट्रोल रक्त असतं. अच्छा. आपण काय आहे, तुम्हाला जर काही टोचलं तर ते अनकंट्रोल्ड आहे. जसं आता मला इथे काच आहे, इथे लागलं, ते अनकंट्रोल्ड आहे. जेव्हा डॉक्टर हे करतात तेव्हा ते सर्जिकली कट करतात, तर रक्त नाही निघत एवढं. अच्छा. हा, इतकं रक्त नाही निघत. त्याच्यामुळे तुम्ही असा विचार नका करू की आपण रक्तदान एवढं करू, एवढं रक्त नाही निघत. सर, तुमच्या मनात ज्या सर्जरी विषयीच्या अपेक्षा आहेत, पेनलेस होऊ देत, रक्तविरहित होऊ देत, खूप आरामदायक होऊ देत, त्या सगळ्या अपेक्षा तुमचं पूर्ण होऊ देत. तुम्ही ज्या उद्देशाने सर्जरी करताय ते उद्दिष्ट सफल होऊ देत. तुमच्या चेहऱ्यावर परत एक सुंदर हास्य होऊ देत. तुमच्या जेवणाच्या सगळ्या ज्या समस्या आहेत त्या सॉल्व्ह होऊ देत. तुम्हाला दोघांच्या पण चेहऱ्यावर हास्य होऊ देत. तुम्हाला दोघांना पण निरोगी आरोग्य लाभू देत. कारण की एक पार्टनर ठीक तर दोघंही ठीक. बरोबर. तर कारण की दानी सरकडून मी हे शिकलो, ते म्हणाले की ही ठीक तर मी ठीक. बरोबर. तर तसंच आहे, मी दोघांसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. कालच्या पेक्षा फरक आहे. काल पण काजूच खाल्ले होते आपण. कालच्या काजूमध्ये आजच्या चावण्यामध्ये फरक आहे. काल थोडंसं पहिल्यांदाच होतं, त्याच्यामुळे थोडंसं वाटलं असेल त्यांना. आता समजायचं की नॉर्मल पहिल्यासारखे आपले दात आहेत, आपण चावतोय तसं समोर चावायची सवय लागली ना त्या दातांमुळे. तुम्ही इतके दिवस इडली खातायत, तुम्ही नाही खातायत ना, आता तुम्ही खाऊन पहा. आता घेतले ना, त्यांना सांगितली, ऑर्डर दिली आहे खाली, त्यांना खायला द्यायचं आता सगळं. आज आणि तुम्ही दोघांनी पण मॅचिंग घातलंय, तर योग पण आहे. मला विचारायचं आहे, 6-7 दिवसांपूर्वी आपण आला इम्प्लांटची सर्जरी करण्याकरिता. या 6-7 दिवसांचा तुमचा अनुभव, तुम्हाला दात मिळाले त्याचा अनुभव आणि ओव्हरऑल सर्जरीचा काय अनुभव होता? हां, इथे सेटअप जो आहे, सिस्टीम आहे, सेटअप आहे आणि डिवोशन आहे आणि हलगर्जीपणा नाही. कुठे स्पेसिफिक पद्धतीने सगळ्या गोष्टी चालतात आणि पेमेंट करायचं किंवा काय करायचं त्याच्याबद्दल आग्रह नाही किंवा काय नाही, किंवा ते बॉलरेशनपणा ते मला आलं होतं अगोदर. तर तो विषय तुम्ही एकदम बोलण्यामधून तो क्लिअर करून टाकला. आपण इन्स्टॉलमेंटमध्ये केलं. आमच्या भाऊला पण मला कन्व्हिन्स करावं लागलं अगोदर, तो पण कन्व्हिन्स झाला. नंतर मग तो म्हणजे करून टाकावा. तो असतो दुबईला, त्यामुळे तो म्हटलं की तुम्ही जर पप्पा इथं आले तर आपण इथं पण काम करता आलं पाहिजे, अशा पद्धतीने तुम्ही काम करा. तर तशाप्रमाणे आपण इंटरनॅशनल पद्धतीने आपण हे काम केलेलं आहे, चालणार असण्याचं काम. आणि एक आपुलकीच्या नात्यातून जसं व्यवहार चालतो, जसं दवाखाना म्हणजे काही वाटलं नाही समजा आपल्याला आपलं घरगुती काम चालू आहे अशा पद्धतीने. म्हणजे याच्यावर असताना सुद्धा त्या शीट का देणार, त्या शीटला काय म्हणतात आपण जे चेअरवर बसतो त्या चेअरवर सुद्धा डॉक्टर स्वतः निष्णात आहेत आणि त्यात मॅडम वगैरे सगळ्या पद्धतीचे बाकी डॉक्टर असिस्टंट डॉक्टरमध्ये जातील ते. आणि एक चांगलं काम आयुष्यामध्ये केल्याचं एक समाधान. सर्जरी वगैरे सर्जरीच्या बाबतीमध्ये मी काय सांगतो की अगोदरामध्ये सांगितलं की तुम्ही पहिल्यांदा ब्लड टेस्ट करा, नंतर ती का सीबीसीटी टेस्ट एक्सरे ती केली त्यांनी. सरळ पर्यंत झाले तर मला कमीत कमी 36 तास लागते म्हणे ते तुम्हाला रिपोर्ट फायनल व्हायला. म्हणजे ते सुद्धा ॲक्युरेट देते. तुम्ही म्हटलं का आम्हाला घाई करा गर्दी करा असं नाही, जेवढा टाईम कंझ्युम व्हायचा आहे तेवढं कंझम्पशन होणारच. त्याशिवाय तुम्हाला फायनल देणार नाही. गर्दी काय गडबड कुठे करायची काहीच गरज नाही. अशा पद्धतीने त्यांनी पण चांगलं काम केलं. आमचे मेडिकल हे जे ब्लड टेस्ट होते त्याचे पण चांगले त्यांनी काम केलं, रिपोर्ट त्यांनी दिले. आम्ही तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवले किंवा हे केलं आणि त्याच्यावर तुम्ही लगेच काम करायला सुरुवात केली. प्लॅनिंग, मॅपिंग, डिझाईन ह्या 3 गोष्टी आहेत. मी डिझाईनचा माणूस आहे. कारण डिझाईनचं कसं आहे, डिझाईन जर चुकले तर 1000 चुका होतील. इकडे प्रॅक्टिकल चुकलं तर हरकत नाही, एकच चूक होईल, ती रिपीट होणार नाही. पण मुळात डिझाईन चुकलं तर 1000 चुका होतील, ते डिझाईन होतात. हा कन्सेप्ट आहे डिझाईनचा. त्याच्यामुळे यांनी डिझाईन त्यांनी म्हटलं मला वाटतं की नाही मला रिजेक्ट मी 2दा रिजेक्ट केले काहीतरी म्हणजे मॉडेलच्या बाबतीमध्ये. दुरुस्ती करून दे, वेळ लागेल हरकत नाही,
पण ते दुरुस्ती कोणच पुढे पाठवायचं. बरोबर. डॉक्टर मनीष विषयी तुमचं काय मत आहे? नाही, स्किल्ड पर्सन म्हणजे एक चांगला माणूस मला मिळाला म्हणजे मी माणसं कलेक्ट करा माणूस आहे. म्हणजे जे माणसं माझे जोडलेले सर ते माझे कायमचे जोडलेले माणसं आहेत, नेहमीसाठी जोडले गेलेत आणि ते क्वालिटी पर्सन आहेत आणि दॅट इज माय असेट असं मी समजतो. अशा पद्धतीची एक चांगली टीम नुसते एकच तर नाही, तुम्हीसुद्धा. आणि तुम्ही जे काम केलं ना त्यांनी फिजिकल काम केलं, तुम्ही मेंटल काम केलेलं आहे. म्हणजे एक सॉफ्टवेअर एक हार्डवेअर असं म्हणायचं. म्हणजे डेव्हलप करायला मानसिक स्थिती मनाची तयारी करायला तुमच्या बोलण्यातून पूर्णतही तुमचं बोलणं झालं तर एक आपुलकीने एक श्रद्धा तयार होते आणि ते श्रद्धेतून मग माणसाचे आपोआपच म्हणजे पुढचे रिझल्ट तयार. आत्मविश्वास आला आम्हाला हळूहळू. मला फक्त फायनान्सचं होतं पण तुमचा फायनान्सचा पण प्रश्न मिळून टाकला, इन्स्टॉलमेंट सांगितलं, त्याच्यामुळे ते जड वाटलं नाही. आमचे एक सर होते सांगितले आपण ताजमहल घेऊ शकतो फक्त इन्स्टॉलमेंटमध्ये मिळाला पाहिजे. जड वाटत नाही ना काही. हां, स्माइल पण बदलली. मॅडम तुम्हाला काय वाटतं स्माइल पाहून? नाही खरंच चांगलं झालं. आता त्यांचा कॉन्फिडन्स पुन्हा वापस आला. पण त्यांना अशी भीती वाटायची जेवायची, त्यांना खायची इतकी इच्छा आहे, ते खवय जास्त करून. आणि त्यांना खाण्याचा इतका त्रास वाटायचा, जेवायचं म्हटलं की त्यांना असं संकट वाटायचं. आता त्यांना असं वाटणार नाही की संकट येईल. पण इथे आम्ही आलो, आम्हाला वाटलं होतं इतक्या लवकर आणि एवढे व्यवस्थित काम होईल म्हणून. पण इथे आल्यानंतर तुम्ही म्हणा किंवा डॉक्टर मनीष म्हणा खूप चांगलं, त्यांची ट्रीट करायची पद्धतही चांगली, वागायची सगळ्या बाकीच्या बाबतीमध्ये पण खूप चांगलं वाटलं आम्हाला इथे येऊन. असं वाटलं नाही की आम्ही नवीन ठिकाणी आलेलो आहेत, बॉदरेशन अजिबात वाटलं नाही आम्हाला कुठल्याच बाबतीमध्ये. आमचा तोच एक प्रयास असतो की तुम्हाला थोडंसं वेगळं बोलतो. प्लीज पुन्हा म्हटलं की थोडं धक्का वाटतो. म्हणजे फसवेगिरी खूप जास्त आहे. फसवेगिरी नाही, ॲटिट्यूड. पुन्हा म्हटलं की पण तो तशा प्रकारचा ॲटिट्यूड तुमच्या कोणत्याही व्यक्तिमत्वामध्ये तुमच्या अक्षरशः तुमचा जो हे कोण आहे स्टाफ, हा स्टाफ, त्यांच्यामध्ये कोणाचाच ॲटिट्यूड नाही आहे. म्हणजे वराडी माणसं, खानदेशी माणसं किंवा हे माणसं सहज घुमून जातात बघ. हा घुमळेपणा जो आहे ना त्याच्यामुळे माणसाला एक गुड फिलिंग येतं ताबडतोब. ते आम्हाला छान गुड फिलिंग आलेलं आहे. खूप खूप धन्यवाद तुमचे. परत व्हिडिओ संपवण्याच्या पूर्वी एक छोटीशी प्रार्थना करतो. तुम्हाला जी दात मिळालेत त्या दातांमुळे तुमच्या आरोग्याची वाढ होते, तुमच्या चेहऱ्यावरचं हास्य अजून वाढू देत, तुम्हाला दोघांना पण खूप चांगलं आरोग्य लाभू देत, हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे.